रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण येथील डीबीजे महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्सला दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेत असलेला सिद्धांत प्रदीप घाणेकर हा 19 वर्षीय तरुण खेड तालुक्यातील लोटे येथे आपल्या मामाकडे राहत होता। येथून चिपळूण येथे तो महाविद्यालयात शिक्षण घेत होता। मात्र शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही, त्यामुळे त्याची शोधाशोध सुरू होती। पोलिसांकडे जाऊन याची माहिती दिली असता त्याचं मोबाईल लोकेशन तपासण्यात आलं। हे लोकेशन चिपळूणच्या डीबीजे महाविद्यालय परिसरात असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली। याच महाविद्यालय परिसरात शुक्रवारी पडलेल्या मुसळधार पावसात संरक्षण भिंतीवरील चिऱ्याचं बांधकाम कोसळलं होतं। त्या चिऱ्याच्या ढिगाखाली शोध घेतला असता तिथे सिद्धांतचा मृतदेह आढळून आला। महाविद्यालया शेजारीच सिद्धांतचा मृतदेह सापडल्याने सगळ्यांनाच धक्का बसला। तर या दुर्दैवी घटनेने कुटुंबावरही मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय। हा विद्यार्थी मूळचा दापोली तालुक्यातील देगाव परिसरातील आहे। चिपळूण तालुक्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे आणि त्यांचं पथक घटनास्थळी दाखल झाले। या विद्यार्थ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलला पाठवण्यात आलाय। मुसळधार पावसामुळे चिऱ्याची भिंत कोसळल्याने या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला। हा विद्यार्थी महाविद्यालयात शुक्रवारी सकाळी एंट्री करत असताना चिऱ्याच्या भिंतीवरील ढीग खाली कोसळला आणि त्याखाली येऊन सिद्धांतचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। हा ढिगारा अजूनही बाजूला करण्याचं काम सुरू आहे। या ठिकाणी अन्य कोणी नाही ना याचाही शोध घेतला जात आहे। ही संरक्षण भिंत शुक्रवारी सकाळच्या सुमारास कोसळली होती। याबाबत माहिती देत आहेत चिपळूणचे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे। हे नॅशनल हायवेच्या बाजूला डीबीजे कॉलेजला लागून त्यांनी भिंत बांधलेली होती आणि त्याच्यावर कंपाऊंड होतं। काल त्या अति पावसामुळे ते वरचं कंपाऊंड खाली घासरलेलं आहे आणि त्यात एक 19 वर्षाचा मुलगा त्यात मयत झालेला आहे। त्याला हॉस्पिटलला हलवलं आहे, पुढील कारवाई करीत आहोत।